नमस्कार मंडळी, घरगुती रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण हिरव्या वाटणातील मस्त खमंग आणि कुरकुरीत आळूची वडी बनवली आहे। यामध्ये आपण अजिबात तिखट वापरलेलं नाही आहे, फक्त मिरची वापरून आपण मस्त अशी आळूची वडी बनवली आहे। इतकी खमंग लागते आणि चवदार लागते ना की तुम्ही प्रत्येक वेळी अशाच प्रकारची वडी नेहमी बनवाल। आळूवडी बनवताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या, त्या म्हणजे आपण जे पानं लावतो ते पानांचे जास्तीत जास्त थर असावेत आणि आतमध्ये जे आपण बेसन पीठ वापरलेलं आहे, जे मिक्स आपण वापरतो पिठाचं, ते एकदम पातळ थर लावायचा, म्हणजे आपली वडी एकदम क्रिस्पी होते आणि अगदी मऊ पडत नाही। त्यामुळे आपण हे पिठाचा थर एकदम पातळ लावायचा असतो आणि एकावर एक पानं लावलीत ना जास्तीत जास्त, तर त्याचे अशा प्रकारच्या मस्त अशा लेयर पडतात। त्यामुळे या दोन गोष्टी जर आपण केल्या तर आपली वडी एक नंबर होते। चला पटापट रेसिपी बघूया। यासाठी बघा, मला छोटी पानं भेटली होती, तर मी भरपूर सारी छोटी पानं आणलेली आहेत आणि आता या पानांचे मागचे आपण देठ आधी काढून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे बघा, काळ्या देठाची पानं आपण नेहमी वापरायची, म्हणजे यामुळे घशात खाज येत नाही। अशा प्रकारची पानं आपण नेहमी वापरत जा, पांढरे देठ असणारी पानं अजिबात वापरू नका। तर याचे आपण देठ काढून घेऊया, ज्या शिरा म्हणतात त्या शिरा असतात ना, त्या काढून घ्यायच्या आणि पूर्ण आपली पानं छान अशी ना सगळ्या पानांच्या आपण शिरा काढून घेऊया। अशा प्रकारे बघा, सर्व पानांच्या शिरा काढून घ्यायच्या आणि नंतर आपण यावर वडी थापून घ्यायची, म्हणजे आपण पीठ लावून घ्यायचं। यासाठीचं शिरा जर आपण नाही काढल्या तर आपली वडी कडवट लागते, आपल्याला या शिरा काढाव्याच लागतात। मस्तपैकी सगळ्या मी शिरा काढून घेतलेल्या आहेत। आता बघा, आपण वाटण आधी करून घेऊया। यासाठी मी इथं जिरे आणि धने घेतलेत बघा, 2-2 चमचे मिक्स आहे आणि त्यानंतर खूप सारी कोथिंबीर, मिरची, आलं आणि लसूण घेतलेलं आहे। प्रमाण बघू शकताय तुम्ही। तर हे आधी काय करायचं, जिरा आणि आपण धने घेतलं होतं ना, ते थोडं गरम करूया, म्हणजे आपल्याला त्याला मिक्सरवर छान बारीक करता येईल। थोडंसं आता आपण थोडंसं अगदी गरम करून घ्यायचं, खूप जास्त डाग पडेपर्यंत आपण याला भाजायचं नाही आहे, आपल्याला वाटायला येईल इतकंच आपण याला गरम करून घ्यायचं आहे। आता बघा, मी याला वाटून घेते आधी धने आणि जिरे, नंतर मग आपण बाकीचं वाटण त्यामध्ये घालायचं आहे। आता आपण ही पावडर करून घेतल्यानंतर कोथिंबीर, मिरची, लसूण, आलं घालून घेऊया। आलं थोडं घातलेलं आहे, पण लसूण आपण जास्त वापरला आहे आणि कोथिंबीरसुद्धा जास्त वापरली। मिरची तुमच्या अंदाजाने वापरा, किती तिखट लागतं ना तुम्हाला त्यानुसार तुम्ही मिरची इथं वापरायची आहे। मिरच्या तोडून घालते, म्हणजे पटकन बारीक होईल आणि एकदम पातळ वाटण करायचं आहे। थोडंसं पाणीसुद्धा यामध्ये वापरायचं आहे तुम्ही आणि एकदम बारीक वाटण करून घ्यायचं आहे। आता मस्तपैकी बघा, आपण याचं वाटण बनवलं आहे। इथं मी बेसनपीठ घेतलेलं आहे, 1 वाटीभर बेसनपीठ आहे आपलं। आता यामध्ये आपण थोडंसं तांदळाचं पीठ घालायचं आहे, म्हणजे मस्त कुरकुरीत आपली वडी होणार आहे। आता 1 पळीभर मी इथं तांदळाचं पीठ वापरले आणि जो आपण वाटण बनवलं होतं हिरवं, ते यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये काही जास्तीचे मसाले वापरणार नाही आहोत, फक्त हळद आणि मीठच वरून वापरणार आहे। तर आपण यामध्ये हळद, मीठ घालायची आणि पीठ मळून घ्यायचं आहे बघा हे। आणि हे पीठ मळताना खूप जास्त पातळ करायचं नाही, अगदी हलकं सरभरीत, म्हणजे त्या पानांवर आपल्याला लावता यावं अशा प्रकारचंच आपण पीठ मळून घ्यायचं आहे। हळद, मीठ आणि आपण तीळ घातलेत चांगले 2-3 चमचे, म्हणजे छान मस्त असं तिळामुळे ना एक वेगळाच क्रंचीनेस येतो आपल्या वडीला, त्यामुळे तीळ नक्की वापरा। आणि पानांवर आपण हे लावून घेऊया पीठ। तर अगदी पातळ मी थर देते पानांवर, खूप जास्त जाड लावायचा नाही आहे थर, वडी आपली कुरकुरीत लागणार नाही, एकदम मऊ लागते आणि जरी कुरकुरीत झाली तरी ती नंतर मग थंड झाल्यानंतर मऊच पडते। त्यामुळे एकदम पातळ थर आपण पानांवर लावून घ्यायचं आहे। ही पानं थोडीशी लहान असल्यामुळे मला व्यवस्थित एकावर एक लावता येत नाही आहेत, म्हणून मी अशी पसरवून लावते। एकावर एक जर लावली ना तर एकदम छोटा रोल होईल, त्यामुळे मी थोडं असं पसरवून लावते। पण तिरकं ना एकावर एक अशी पसरवूनच लावली ना की थोडासा हा रोल मोठा होईल। जर मोठी पानं असतील ना तर तुम्ही एकावर एकच ठेवा, मस्त अशी, आणि खूप साऱ्या लेअर पडतात माहिती आहेत का, मोठ्या पानांची ना एक नंबर वडी लागते। जेव्हा मला मोठी पानं भेटतील ना त्यावेळी मी नक्की तो व्हिडिओसुद्धा करेन। जर तुमच्याकडे पालकची जरी पानं असतील ना अशी, तरीसुद्धा तुम्ही पालकच्या पानांनासुद्धा अशा प्रकारे लावून त्याची वडी बनवू शकताय, तीसुद्धा एक नंबर लागते। आता पालक थंडीमध्ये भरपूर पालक येतो आहे आणि मोठी मोठी पानं असतात त्याची,
तर ती लावूनसुद्धा तुम्ही मस्त अशी वडी बनवू शकताय। आता या वडीचा मी आता रोल बनवून घेते। थोडासा छोटा झाला आहे रोल, पण ठीक आहे, वडीसुद्धा खूप छान लागते या कवळ्या पानांची। आता मस्त अशी आपण शिजवून घ्यायचं आहे बघा। अगदी 10 मिनटामध्ये 10 ते 12 मिनटामध्ये आपली वडी लगेच शिजून होईल। कवळी पानं असल्यामुळे खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि मस्त वडी शिजून झाल्यानंतर थंड करायची आणि अशा प्रकारे बघा कट मारून घ्यायचे। तिरके कट मारले ना की थोडी मोठी दिसते बघा, मस्त असे मोठे मोठे आपले तुकडे दिसतात वडीचे। आणि मी अशी सगळी कट करून घेते वडी आणि नंतर मग आपण याला थोड्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायची। जर तुम्हाला तळलेली आवडत असेल तर तुम्ही तळू शकताय। थोडीशी तेलकट होते, खूप जास्त तेलकट खाण्यापेक्षा आपण थोड्याशा तेलामध्ये जर शॅलो फ्राय केली तर मस्त कुरकुरीत पण ती लागते आणि खूप जास्त तेलकट पण होत नाही। तर अशा प्रकारे बघा मी पॅनमध्ये थोडंसं तेल घातले आणि यावर सगळी वडी मी पसरवून घेते आणि दोन्ही बाजूने छान अशी कुरकुरीत भाजून घ्यायची। मस्त कुरकुरीत भाजलीसुद्धा जाते याच्यावर, तळण्यापेक्षा तुम्ही अशा प्रकारची शॅलो फ्राईज करत जा, मस्त लागते अशी वडी। दोन्ही बाजूने मस्त अशी कुरकुरीत होईपर्यंत आपण वडी भाजून घ्यायची आहे आणि पलटत राहा सतत, म्हणजे ना खालून जास्त ती करपणार नाही किंवा जास्त डाग पडणार नाही तिच्यावर आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपण हिला तळून घ्यायची आहे। मस्त अशी आपली वडी तयार होते। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा बरं का, आणि माझा व्हिडिओ कसा वाटला मला एकदा नक्की कमेंट करून सांगा। आणि आपले जे घरगुती पद्धतीच्या सर्व रेसिपीज असतात नक्की पाहत जा आणि तुमच्या छान छान कमेंटसुद्धा कळवत जा। मस्त कुरकुरीत वडी आपली तयार झाली आणि एक नंबर झालेली आहे। तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली होती तुमची वडी मला एकदा कमेंट करून सांगा। आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका बरं का।